श्री शिवाय नमस्तुभ्यम. एकादशी हे पवित्र व्रत ज्याचा संबंध आहे शिवशक्तीशी. बघा, काल स्मार्त एकादशी होती, निर्जला एकादशी, आणि आज आहे भागवत एकादशी. गेल्या जवळपास 2 वर्षापासून मी हे व्रत करत आहे. एकादशी हे पवित्र व्रत ज्याद्वारे विष्णू तत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो. श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेले हे व्रत, तर ज्यांना जमेल त्यांनी नक्की आज उपवास करा, आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी आज जेवण करायचे, पण भात अजिबात खाऊ नका. तांदळाचा संबंध आहे बघा जलतत्वाशी. तांदळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते, आणि जलतत्व त्याचा संबंध आहे आपल्या शरीरातले दुसरे महत्त्वाचे चक्र, स्वाधिष्ठान चक्र. चंद्राची एक अशी स्थिती की ज्याद्वारे आपल्याला एकादशीच्या दिवशी कमी भूक लागते, आणि त्यामुळे आज तांदूळ घ्यायचा नाही आहे. तर खूप आशीर्वाद मिळायला लागतात आपल्या एकादशीच्या ह्या पवित्र व्रतामुळे. साक्षात श्री विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. तर नक्की सगळ्यांनी आज एकादशीचे व्रत करायचे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी जास्तीत जास्त श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे नामस्मरण करा. त्याद्वारे तुमच्या शरीरामधले अग्नितत्व, जलतत्व आणि इतर तत्व सक्षम होऊन तुमची आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. तर नक्की आज एकादशी हे पवित्र व्रत, आणि त्या दिवशी रेकीची साधना करायची आहे. बीजाक्षर वम आणि बीजाक्षर रमवर. रम ह्या बीजाक्षरचा संबंध आहे मणिपूर चक्राशी, म्हणजे सूर्यग्रहाशी. सूर्यग्रह आणि चंद्रग्रह अतिशय महत्त्वाचे ग्रह, ज्यांच्याद्वारे आपल्या शरीरामधले जलतत्व आणि अग्नितत्व उत्तमरित्या काम करायला लागते. तर त्यांचे स्मरण करून या चक्रांची रेकी साधना करायची, आणि त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त श्री विष्णूंची साधना करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. विविध प्रकारची नामस्मरणाचे जप तुम्ही करू शकता. तर ह्या शिवशक्तीचा आशीर्वाद जसे मला मिळत आहे, आणि त्याद्वारे माझी तत्व अतिशय व्यवस्थित काम करत आहे, त्याद्वारे तुमच्या सगळ्यांचे तत्व अगदी व्यवस्थित काम करू दे. या वैश्विक शक्तीचे रेकीचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचू दे, ही माझी मनापासून इच्छा. शिवशक्तीचा ध्यास मी घेतलेला आहे. माझ्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. नक्की सगळ्यांनी आज एकादशीला आपली साधना करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमो भगवते वासुदेवाय. राम